आज आपण बनवत आहे भगर आणि फोडणीचं ताक। ही भगर पटकन तयार होते, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। फोडणीच्या ताकासोबत ही भगर खूप मस्त लागते। आपण ही भगर बनवणार आहे दही टाकून। या भगरला वरीचे तांदूळ सुद्धा म्हटलं जातं। चला मग भगर आणि फोडणीचं ताक बनवायला सुरुवात करूया। या ठिकाणी मी घेतली आहे एक छोटी वाटी भगर। भगर आपल्याला चांगली निसून घ्यायची आहे। आता आपण एका गंजामध्ये भगर टाकायची आहे आणि पाणी टाकून याला आपल्याला 2 ते 3दा पाण्याने छान स्वच्छ करून घ्यायचं आहे। इथे बघा भगर मी छान पाण्याने स्वच्छ करून घेतलेली आहे। या ठिकाणी मी 2 कच्चे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहे। तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे बटाट्याचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता। आणि या ठिकाणी घेतला आहे एक छोटी वाटी दही। ही भगर आपण दही टाकून बनवणार आहे। या ठिकाणी बघा कढईमध्ये तेल आपलं तापलेलं आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं। जिरं बघा आपलं तडतडून झालेलं आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे 2 हिरव्या मिरच्या, ज्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या थोड्या परतून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या बघा थोड्या परतून घेतलेल्या आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे बटाटे। आपण या ठिकाणी कच्चे बटाटे वापरलेले आहे। सर्व बटाटे मी टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला हे बटाटे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। जोवर आपले बटाटे चांगले नरम होत नाही तोपर्यंत याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। बटाटे लवकर शिजण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे जे आपले बटाटे आहे लवकर शिजतील। गॅसचा जाळ हा मिडियमच ठेवायचा। आता आपण चेक करूया की आपले बटाटे शिजले की नाही। चमच्याने याला दाबून बघायचं। बघा या ठिकाणी आपले बटाटे चांगले शिजलेले आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे एक छोटा चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहे। लाल तिखट आपलं तेलामध्ये मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला यात टाकायचं आहे एक छोटी वाटी दाण्याचा कूट। शेंगदाणे मी भाजून त्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे। याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। सर्व बघा मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला यात टाकायची आहे आपली भगर। भगर बघा आपण कढईमध्ये टाकून घेतली आहे। आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। ही भगर आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान तेलावर परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। भगर आपण चांगली परतून घेतलेली आहे। आता आपण यात टाकणार आहे गरम पाणी। गरम पाण्यामुळे आपली जी भगर आहे लवकर शिजते। एका छोटी वाटी भगरला मी या ठिकाणी 3 ते 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे। आता यात टाकत आहे चवीनुसार मीठ। सेंधव मीठ टाकलेलं आहे मी। मीठ टाकल्यावर आपल्याला याला चांगला मिक्स करायचा आहे। सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे दही। तुम्ही जर टमाटर खात असाल तर तुम्ही टमाटर सुद्धा यामध्ये टाकू शकता, पण ही भगर मला दही टाकूनच आवडते। दही टाकून आपली ही भगर खूप मस्त लागते। एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा। दही टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी बघा हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला चांगलं शिजू द्यायचं। मध्ये मध्ये आपण चेक करत राहायचं। जोपर्यंत आपली भगर शिजत आहे तोपर्यंत आपण आपलं फोडणीचं ताक तयार करून घेऊ। या ठिकाणी मी एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे। यामध्ये टाकत आहे 3 वाट्या पाणी। तुम्हाला ताक किती पातळ आणि घट्ट पाहिजे याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। याला आपल्याला घोटून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा दही मी छान घोटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी याला पातळ ठेवलेलं आहे। आता आपल्याला यात टाकायची आहे साखर। 4 छोटे चमचे साखर मी यात टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालू शकता। आता आपण यात टाकत आहे अर्धा छोटा चमचा सेंधव मीठ। हे थोडीशी टाकणार आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ताकाला फोडणी द्यायची आहे। कढईमध्ये बघा तेल गरम झालेलं आहे। यात मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। आता आपल्याला यात घालायचं आहे अर्धा चमचा जिरं। एक हिरवी मिरची घातलेली आहे, ज्याला मी बारीक चिरून घेतलेली आहे। मिरची बघा आपली छान तडतडून झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही जी फोडणी आहे ती आपल्या ताकावर घालायची आहे। बघा या ठिकाणी मी ही फोडणी ताकावर घातलेली आहे। गोड आंबट असं हे आपलं ताक तयार झालेलं आहे। आता आपण आपली भगर चेक करूया की शिजली की नाही। भगर बघा आपली छान अशी नरम शिजलेली आहे। तुम्हाला जर भगर एकदम मोकळी हवी असेल तर यामध्ये पाणी कमी टाकायचं।
आणि भगर जर तुम्हाला आसट अशी हवी असेल तर यामध्ये पाणी थोडं जास्त टाकायचं, म्हणजे आपली जी भगर आहे एकदम छान अशी आसट बनेल. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपण या ठिकाणी उपवासाची थाळी तयार करत आहे. वाटीमध्ये टाकायचं आहे फोडणीचे ताक आणि ताटामध्ये टाकत आहे भगर. अशा प्रकारे तुम्ही हे फोडणीचे ताक आणि भगर नक्की करून बघा. या ठिकाणी बघा आपली उपवासाची थाळी तयार झाली आहे. ही भगर आणि फोडणीचे ताक खायला खूप मस्त लागतं. अशा प्रकारे तुम्ही ही थाळी नक्की करून पहा. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.